माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम. आज 23 मार्च शहीद आजम भगतसिंग यांचा स्मृती दिन. अवघ्या 23व्या वर्षी ज्या माणसानं फासावर जाण्याचं धाडस दाखवलं ते म्हणजे भगतसिंग. वयाच्या 23व्या वर्षी हा महामानव काय विचार करत होता हे जर बघितलं तर आश्चर्यचकित व्हायला होतं. त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते जरी नुसतं डोळ्याखालनं घातलं तरी किती द्रष्टेपण या युवकाच्या मनामध्ये होतं ते आपल्या लक्षात येतं. एका बाजूला ब्रिटिश सरकार गेलं पाहिजे यासाठी सगळे लढत होते. भगतसिंगांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला आणि असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. परंतु याच्या पाठीमागे जे चिंतन होतं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की उद्या ब्रिटिश सरकार निघून जाईल, परंतु या देशामधले जे धनदांडगे लोक आहेत, जात दांडगे लोक आहेत, धर्मांध लोक आहेत ते लोक सत्तेवर येतील. आणि म्हणून त्यांचं म्हणणं होतं की एका बाजूला ब्रिटिशांना हाकललं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला या देशामधले जे जमीनदार आहेत, या देशामधले जे जात्यांध आणि धर्मांध लोक आहेत यांना पण हटवलं पाहिजे. धर्माबद्दल आणि देवाबद्दल त्यांची मतं तुम्हाला माहिती आहेत. ते नास्तिक होते आणि ते का नास्तिक होते त्याचे त्यांनी अत्यंत सोपं, अत्यंत साध्या भाषेमध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते जाणकारीसाठी आपण सगळ्यांनी ते वाचलं पाहिजे. भगतसिंग फासावर लटकले, त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि भगतसिंगांना जे वाटत होतं की या देशामध्ये काळ्या इंग्रजांचं राज्य येईल आणि तेच झालं. या देशामधले जात्यांत ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी या देशामध्ये रक्तपात झाला. एका देशाचे 2 तुकडे झाले आणि ते जे विष त्या काळात ब्रिटिशांनी पेरलं होतं, त्याचबरोबर इथल्या धर्मांधांनी पेरलं होतं, त्या वटवृक्षाला आज विषाची फळं आलेली आहेत. आज जर भगतसिंग असते तर कुणाविरुद्ध लढले असते तर ते फार स्पष्ट आहे. त्यांना हे कळलंच असतं की या देशावर साम्राज्यवाद्यांचा मोठा हल्ला होतो आहे. जल जंगल जमीन या देशातली हे साम्राज्यवादी लोक घेऊन चाललेले आहेत. दुसऱ्या बाजूला ते लक्षात येऊ नये म्हणून या देशातले धर्मांध यांनी कधी नव्हे इतकी उचल खाऊन या देशावर राज्य प्रस्थापित केलेलं आहे आणि त्यांना वाटतं की हे राज्य आता कधीच जाणार नाही. भगतसिंगांनी या दोन्ही शक्तीच्या विरोधामध्ये उभे राहिले असते आणि आज जे तरुण मुलं आहेत जी नाराज आहेत, कशामुळे? त्यांच्या हाताला काम नाही, त्यांच्या डोक्याला काम नाही. ही तरुण मुलं आपल्या डोळ्यात देखत, या देशाच्या डोळ्यात देखत निरनिराळ्या व्यसनांना बळी पडतायत, निरनिराळ्या अत्याचारांना बळी पडतायत. निरनिराळ्या लोकांनी धर्माच्या विष पेरल्यामुळं हे लोक दंगलीमध्ये जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारे यांचा वापर होतो आहे, पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही आणि सन्मानाचं जीवन मिळत नाही. भगतसिंग जर आज असते तर त्यांनी या सगळ्या युवकांना एकत्र केलं असतं आणि त्यांनी जो त्यांच्या जिवंतपणी जो मार्ग अवलंबला की जो लोकलढ्याचा होता, काही ठिकाणी सशस्त्र संघर्षाचा होता, पण सशस्त्र संघर्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांची वेगळी मतं होती, पण त्यांनी या देशातल्या युवकांना एकत्र केलं असतं आणि आज जी भारत माता ही 2 लोकांच्या मगरमिटीमध्ये आहे. एक साम्राज्यवादी, जे अमेरिकन साम्राज्यवादी खास करून, आणि दुसऱ्या बाजूला या देशातले ब्राह्मणवादी जे धर्मांध आहेत आणि त्यांनी या देशामध्ये जो उच्छाद मांडलेला आहे, रोज दंगली, रोज द्वेष पेरण्याचं काम चाललेलं आहे, याच्या विरुद्ध भगतसिंग उभे राहिले असते. माझ्या भावंडांनो, आज भगतसिंग नाही आहेत. भगतसिंगांची विचारधारा आमच्या आतमध्ये आहे. भगतसिंगांना गिळण्याचं कारस्थान या देशातले उजवे, या देशामधले जे धर्मांध आहेत ते करतायत. आपण ते थांबवलं पाहिजे आणि भगतसिंगाची खरी विचारधारा, त्यांनी नवजवान भारत सभा स्थापन केली, ती विचारधारा आपल्याला पुढे आणली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग आणि बाकी जे लोक आहेत ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले त्या सगळ्यांना एकत्र बघण्याची गरज आहे. त्याच्यातून एक नवी विचारधारा निर्माण करण्याची गरज आहे आणि आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. माझ्या भावंडांनो, भगतसिंगांना याद करणं म्हणजे फक्त भगतसिंगाच्या नावानं घोषणा देणं नाही. भगतसिंगांना जे काम अर्ध्यात सोडून गेलेले आहेत ते काम पुढे घेऊन जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं भगतसिंगांना अभिवादन करणं आहे. जय भीम.